नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत नवीन नवरी सकाळी सकाळी किचनमध्ये आलेली असते. मी काय करू का, काही मदत असं विचारण्यासाठी. आणि त्यावेळेला अंजली तिला सांगू लागते, अगं हे किचन तुझं आहे, सगळी जबाबदारी इथून पुढे तुलाच घ्यायची आहे, त्यामुळे विचारतीस काय अगं, असं म्हणत तिला काम सांगू लागते की हे सगळ्या किचनची जबाबदारी तू घेतल्यावर सगळे पदार्थ तूच करायचे आणि सगळ्यांचं काय हवं नको तूच पाहायचं. असं म्हणत असताना मामा म्हणू लागतात की तुझ्या हातचे इंदोरी पदार्थ खायला मला खूप आवडेल. मग वल्लवी तिथे येते आणि म्हणते, काय चाललं आहे तुमच्या गप्पा, ह्या बळजबरीच्या सुनबाईला किचन सोपवताय वाटतं, पण तिला सवय नसेल ह्या सगळ्या गोष्टीची, आपल्या श्रीमंतीची. तिला माहीत नसेल माझा मुलगा तिच्या घरात 1 महिन्याचा किराणा येतो ना, तेवढ्या एक वेळचं प्रोटीन खातो. तिला माहिती तरी आहे का आपल्या घरात कोणती कोणती पदार्थ बनतात, जी नावं तिने कधी ऐकली नसेल, अशी पदार्थ ती कशी बनवणार. तिच्यावरती इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकायची गरज अजिबात नाही. असं म्हणत ईश्वरीचा ती अपमान करत असते. आणि अपमान करत असताना मामांना काही हे आवडत नाही. मामा वल्लवीला म्हणू लागतात, माझ्यासोबत 2 मिनटं बाहेर येते का. पण वल्लवी त्यांना म्हणते की मी तुमच्याशी बोलत नाही, मी हिच्याशी बोलते, तुम्ही मध्ये बोलू नका. त्यात भरची भर म्हणून आजी येते आणि म्हणते, तुला काय वाटतं, इंदोरी पोहे करून तू सगळ्यांचं मन जिंकलं होतं, आत्ताही तसं होईल. अशक्य, तू माझं मन कधीही जिंकू शकणार नाही. त्यात वल्लवीही त्याच्यात आणखी मोठे मोठे श्रापवाण्या करत असतात. आपल्याला ह्या मुली विश्वास ठेवायची गरज नाही, ही मुलगी आपल्या घरात आगच लावेल. त्यात सगळ्या गोष्टी अर्णवने ऐकल्यानंतर अर्णव त्यांना म्हणू लागतो, तुमचं मन जिंकण्यासाठी मी कितीही माझा जीव कापला तरी तुम्हाला खरं वाटणार नाही. तुमच्या खातर मीने इथे लग्नही केलं विधिवत, तरीही तुम्ही हिला माझी बायको मानत नाही. आता ही माझी बायको गरीब जरी असली तरी आता श्रीमंत झाली आहे, तिचं ह्या घरावर माझ्या इतकाच अधिकार आहे. त्यामुळं तिला गरीब किंवा असं काही म्हणून कोणी हिणवलेलं मला चालणार नाही. ती माझी बायको आहे आणि हे सत्य आहे, तुम्ही मान्य करा किंवा नका करू. असं फाडफाड आजीला बोलून अर्णव बाहेर निघून जातो. अर्णवच्या मागे मागे आता ईश्वरी जाते आणि त्याला म्हणू लागते की तू जे काही बोलला ना आजीला, ते फार चुकीचं बोलला, असं बोलायला नको होतं. माझ्यामध्ये आणि घरच्यांमध्ये जे काय होईल ते होऊ दे, तू मध्ये मध्ये आमच्यामध्ये बोलू नको, कारण तू बोलल्याने विषय आणखी कॉम्प्लिकेट होतात. खरं तर तू माझ्या आयुष्यात आलाच नसता, हे सगळे प्रकार झालेच नसते. तू माझ्या आयुष्यात जबरदस्ती घुसला आणि हे सगळ्या गोष्टींना मला सामोरे जावं लागते. इकडे मात्र आजी टेन्शनमध्ये असते. आजीला सतत अर्णवची काळजी असते, कारण ईश्वरीची आणि त्याची पत्रिका जुळलेली, मग त्याच्यामुळे अर्णवच्या जीवाला धोका आहे असं आजीला वाटत असतं. आता वल्लवी त्याच्यात भर घालते. वल्लवी अजून आजीला घाबरवते. आता आपण असे काहीतरी प्लॅनिंग करायला हवे ज्याने ना अर्णव ईश्वरीला त्याच्या आयुष्यातनं लवकरात लवकर बाहेर काढेल. पण आता काय करायला हवं म्हणून आजी वल्लवीला विचारू लागते. आता तिने छान आयडिया दिलेली असते, त्याप्रमाणे आता आजी वर्कआउट करणार. इकडे दोघंजणं वाद घालत असता की मीडियासमोर जरी तुम्ही मला माझी बायको असं सांगितलं असेल, पण मी तुमची बायको मनाने कधीच होणार नाही. तुम्ही अख्ख्या जगाला सांगा मी तुमची बायको आहे, पण मी कधीही मान्यच करणार नाही. माझं मन तयार होत नाही तुम्हाला नवरा मानायला आणि मी ते कधी मानणारही नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, माझ्या मनात तुम्हाला स्थान नाही, असं अर्णवला ती सांगते. रात्री झोपायची वेळेला अंजली आलेली असते आणि धडधड दरवाजा वाजवू लागते. अर्णवने दार उघडल्यावरती सांगू लागते, आजीना दरवाजा उघडत नाही, काय झालं असेल आजीला म्हणून घाबरलेली असते. आता आजी आणि वल्लवीचा जो काही प्लॅन असेल तो अर्णवच्या लक्षात येणार का. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार, जे काय होणार ते सगळं पाहण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.